मजेतच असणार। तर मी ना व्हिडिओज अपलोडच करत नाही आहे, खूप जास्त बिझी असल्यामुळे। लग्नाचं आमच्याकडे सुरू आहे ना, त्याच्यामुळे लग्न सुरू आहे, हळदी मेहंदी यामध्येच खूप बिझी आहे। आणि लग्नामध्ये आता मी जात आहे मेकअप करायला, आजचंच लग्न आहे। मग आता छान मी पार्लरमध्येच आज रेडी होणार आहे। तर सगळ्यात अगोदर मी इथे ब्लाऊज घ्यायला आली आणि आता याच्यानंतर मग मी जाणार पार्लरला। सो मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। मी तुम्हाला माझं मेकअप लुक पण दाखवेल। आता मी माझ्या लग्नानंतर सेकंड टाईम पार्लरला जाऊन मेकअप करत आहे। सो बघूया कसा करतात तर ताई मेकअप। आणि डुगू घरी आहे, माझी आई असल्यामुळे बऱ्यापैकी मला खूप छान असं निवांत टाईम मिळालेला आहे। मस्त असं छान एन्जॉय करत आहे मी लग्नामध्ये। आणि मग 10:30ला आम्हाला निघायचं आहे हॉलमध्ये जायला। आता 8:30चं टायमिंग झालेलं आहे। सो चलो। सो त्यानंतर ना मी निघाली पार्लरला जायला। पार्लरला गेल्यानंतर ना छान रेडी वगैरे झाली, पण व्हिडिओ शूट तिथे काही घेतलेलाच नव्हता। बिकॉज ना ताई एकट्याच होत्या म्हणजे मेकअप करून देण्यासाठी। कारण कोणी हेल्पिंग हँड असलं ना तर त्यांना आपण म्हणू शकतो की जरा माझा व्हिडिओ शूट करा ना म्हणून, पण मग चला जाऊ द्यात। आणि मी व्हिडिओच्या मध्ये काही पडलेलीच नाही, कारण मला राईट टाईमाला हॉलमध्ये पोचायचं होतं त्याच्यामुळे। त्यानंतर मी घरी आली। घरी आल्यानंतर आई तर रेडी झालेलीच होती, डुगूलासुद्धा छान रेडी वगैरे केलं। आणि त्यानंतर ना काका आले होते, काकाची फॅमिली आणि आम्ही सोबत जाणार होतो। सो हॉलमध्ये पोहोचलोत आणि कार्तिक ना अगोदरच पोहोचलेले होते हॉलमध्ये, कारण त्यांना प्रेझेंट वगैरे घ्यायचा होता, त्याच्यामुळे ते म्हणाले की मी अगोदरच जाते म्हणून। त्यानंतर ना कार्तिकचं थोडंसं टचअप वगैरे करून दिलं आणि लग्न ना राईट टाईमाला लागणार होता। त्यानंतर ना नवरदेवाची एंट्री झाली। अशा प्रकारे ना नवरदेव आणि नवरीची मस्त अशी एंट्री झाली। आणि जो मधला पार्ट होता जो लग्नाचा ना, तर तो शूट करायचा होता, बट त्याच टायमाला ना व्हिडिओ शूट काही घेतलेलाच नव्हता। सो जाऊ द्यात, जेवढं जमेल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतच आहे मंडळी। आणि त्यानंतर ना इथे डुगूला मी म्हणत होते हॅलो हाय बाय कर बेटा म्हणून। आणि डुगू, मी आणि त्याचे बाबा कसे दिसत आहेत तर कमेंट थ्रू नक्की कळवा आम्हाला। आणि भाई साहब हमारे बच्चे का अभी ध्यान गया मोबाइल पे, देखो अभी। हॅलो हॅलो हॅलो। हाय का गेलो तो रशीद। हां हां मोठी ताई फोटो काढा। 1 2 3 एक पुढे लग्न कार्य म्हणा किंवा मग घरातला एखादा मोठा प्रोग्राम म्हणा, वाढदिवसाचा प्रोग्राम म्हणा, अशाच वेळेस ना दूरदूरचे नातेवाईक येत असतात आणि तेव्हाच आपली त्यांच्याशी ओळख होत असते। नाही तर सहजासहजी आपण पण ड्युटीमुळे कुठे जात नाही। आता सध्या मी घरी आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांचे लग्न वगैरे अटेंड करत असते, नाहीतर सुट्ट्यांचाच प्रॉब्लेम असतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे। त्यानंतर ना इथे सगळ्यांची ओळख करून देत होते कार्तिक। आणि त्यानंतर इथे सुलग्न वगैरे लावायला आलोत आम्ही, छान फोटोज वगैरे काढून घेतलं।
आणि त्यानंतर ना इथे जे पाहुणे मंडळी बसलेले होते जेवण करायला, तर त्यांना मामी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावत होत्या. जे काही स्पेशल मोमेंट होते ना, तर त्याच मी कॅप्चर करत होती. मला व्हिडिओ काढायचा खूप जास्त शौक आहे, पण नेमकं तुम्हाला सांगते मी, माझ्या फोनमध्ये ना चार्जिंगच नव्हती आणि माझ्या ना अजिबात लक्षातच नव्हतं राहिलं की माझ्या फोनमध्ये म्हणजे खूप कमी % चार्जिंग आहे म्हणून. आणि असं कधी कधी होत असते घाई गडबडीमध्ये. सो माझ्यासोबतसुद्धा असंच झालं. मी म्हटलं चला जाऊ द्यात, जेवढे काही ना प्रतीक्षाच्या स्पेशल मुवमेंट आहेत ना, तर मग आता आपण तेच कॅप्चर करूया. नाहीतर मग मोबाईल स्विच ऑफ झाला असता तर हे सुद्धा मला कॅप्चर करायला नसतंच भेटलं. आणि ना नेमकं म्हणजे मी चार्जरसुद्धा घेऊन नव्हती गेलेली. सो असं कधी कधी होत असते नाही का. तुमच्यासोबतसुद्धा असं झालेलं आहे का? कमेंटमधून नक्की कळवा. ओके. आणि त्यानंतर ना नवरदेव नवरी इथे जेवण करायला बसलेले होते आणि ना मला बिदाईपर्यंत जे काही मुमेंट्स आहेत ना, तर त्या कॅप्चर करून ठेवायच्या होत्या. आणि ह्याच कारणामुळे ना व्हिडिओ जरा छोटा झालेला आहे. त्यांचे व्हिडिओ पाहतो ना मी. हो का? सबस्क्राईब केला आहे ना. हो मग पण नाही तसं नाही पाहिजे मला. सबस्क्रायबर जे लोक पाहते व्हिडिओ ते वाले सबस्क्रायबर पाहिजे. हो असे सबस्क्रायबर भरपूर वाढतात. इनका वीडियो निकाल रही है. पोरगी तिकडेच काम करते इकडे. वो भूल गए, इनको भूल गए. मामी जेवण केलं तुम्ही? नाही करायचं आहे ना. अभी ऐसे देखो, ऐसे नवीन नवीन लग रहे. अरे यार हो ना, देखो अभी अच्छा आ रहा है. दुसरं काही नाही. तर सगळ्यात अगोदर ना सप्तपदी झाली आणि सप्तपदीनंतर तेलपाणीची जी विधी होती ना, तर ती पूर्ण करत होते. तर सगळ्यात अगोदर ना प्रतीक्षाचे सासू सासरे आलेले होते ही विधी पूर्ण करण्यासाठी. आणि याचा अर्थ आपण असंच म्हणू शकतो की प्रतीक्षाच्या आता नवीन जीवनाला सुरुवात झालेली आहे, नवीन जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. तर ह्या त्यांना चांगल्या म्हणजे पद्धतीने पार पाडायचे आहे, त्यासाठीच ही विधी पूर्ण करत असणार. आणि ना तसंही म्हटलं तरी आपल्या हिंदू मराठी लग्नाच्या ना खूप अशा पद्धती आहेत, पारंपरिक आणि परंपरांनी भरलेल्या आहेत. जसे की आपण म्हणू शकतो सगळ्यात अगोदर साखरपुडा, हळद, वरात, लग्न आणि नंतर मग गृहप्रवेश. त्यामधलीच ही सुद्धा एक पद्धत आहे. तुमच्याकडे ह्या पद्धतीला काय म्हणतात तर कमेंट थ्रू नक्की कळवा आम्हाला. आणि त्यानंतर इथे 5 जोडपे येतात ना, तर 5 जोडपे मिळून ही विधी पूर्ण करत असतात. त्यानंतर इथे ना डुगूची आणि डुगूची मैत्रिणीची मस्त अशी मज्जा सुरू होती. छान एन्जॉय करत होते दोघेही जण. आणि त्यांना ना कोणीच नाही पाहिजे असते, ते दोघेच मस्त असं एन्जॉय करत असतात. त्यानंतर ना हसी मजाक वगैरे सुरू होतं आमचं सगळ्यांचं. आणि आता जसं जसं म्हणजे येतो ना तो आखरीचा क्षण म्हणजे बिदाईचा, तसं तसं सगळेजण आपापला दुःख व्यक्त करत असतात, सगळेजण आपापल्या भावना व्यक्त करत असतात. बरोबर की नाही. तशाच प्रकारे इथे सुद्धा तसंच सुरू होतं, रडणं वगैरे. इमोशनल झालेले होते सगळेजण, जसं जसं शेवटचं क्षण येत असतो तशा तशा प्रकारच्या. त्यानंतर इथे काका काकूसुद्धा आलेले होते हे विधी पूर्ण करण्यासाठी. याच टाईमाला नेमके ना कार्तिकच नव्हते, त्यामुळे मला ही रसम करता आलेली नाही. नाहीतर हे मी सुद्धा केलेलं असतं, मला ही रसम करायची होती. बट जाऊ द्या, मी नेक्स्ट टाईम करेल. आणि ना खरंच सांगते तुम्हाला, आपल्या पूर्वजांनी ना खूप छान अशा रसम बनवून ठेवलेल्या आहेत ज्या की खूप छान वाटतात आणि आतासुद्धा त्या सगळेजण फॉलो करतात. यापेक्षा मोठं काही असू शकतच नाही. बरोबर की नाही. आणि आता अगदी 2% वरती चार्जिंग आलेली होती आणि इकडे बिदाईलासुद्धा सुरुवात झालेली होती. सो मंडळी अशा प्रकारे ना मस्त असा लग्न वगैरे लागला, सप्तपदी झाली, बिदाईहीसुद्धा झाली.
आणि खूप छान अशा रसमसुद्धा झाल्या. सगळ्या मस्त अशा पारंपरिक पद्धतीने सगळ्या रसम सगळ्यांनी फॉलो केल्या. सो मंडळी, असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि जर का व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. आणि आम्ही कसे दिसत होतो तर ते सुद्धा नक्की सांगा. माझा लुकसुद्धा तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. ओके. त्यानंतर ना यांच्यासोबतच्या माझ्या काही जास्त फोटोज नव्हत्या, कारण ते कामातच होते, त्याच्यामुळे फोटोज काही काढूनच नव्हत्या घेतल्या. मग म्हटलं कार्तिकला चला ना, आता स्टेज पण खाली झालेला आहे आणि कोणीच नाही आहे, तर म्हटलं चला एखादं आपण रीलसुद्धा बनवून. तर असा होता मंडळी आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.